यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात माहिती मागण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने धमकावल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। पत्रकार अजित महिंद्रे यांनी या प्रकरणी यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनाही तक्रारीची प्रत पाठवली। 24 जुलै रोजी रेतीने भरलेला ट्रक जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकृत माहिती घेण्यासाठी अजित महिंद्रे हे दिग्रस पोलीस ठाण्यात गेले होते। त्यावेळी पत्रकार अशोक जाधव देखील त्यांच्या सोबत होते। तक्रारीनुसार पोलीस निरीक्षकांच्या दालनात चर्चा सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई, निष्पक्ष चौकशी, लेखी उत्तर देणं आणि पोलीस निरीक्षकांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली। या आरोपानंतर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडेच पत्रकारांसह सर्वांचं लक्ष लागलंय। श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीतील धोंडा गल्ली परिसरात डोंगरावरून एक भला मोठा दगड घसरून थेट रस्त्यावर आलाय। सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळलाय। मात्र दगड एका दुचाकीवर आदळल्याने वाहनाचं नुकसान झालंय। घटनेवेळी सोमजाई मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ होती। दगड मंदिराच्या भिंतीकडे न जाता रस्त्यावर आल्याने जीवितहानी टळली। माहिती मिळताच मुख्याधिकारी कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी लवकरच संरक्षक भिंत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ही जी शिळा या ठिकाणी खाली आलेली आहे ती लवकरच हटवण्याचं या ठिकाणी श्रीवर्धन नगरपालिकेमार्फत काम केलं जाईल आणि आणखी काही शिळा तिथं आहेत ज्या धोकादायक अवस्थेत आहेत त्या पडू शकतात। तर त्यासाठी आपण रिटेन्शन वॉलचं बांधणी करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी करणार आहोत। ॲक्च्युली तो प्रस्ताव मंजुरीसाठी पेंडिंग पण आहे आणि लवकरच ती रिटेन्शन वॉल करून ह्या परिस्थितीपासून मुक्तता होईल। रोहा शहरातील दमखडी नाका परिसरातील जयराम मार्केट समोरील सुमारे 50 ते 60 फूट लांबीच्या गटारावरील स्लॅब अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 ते 5 दुचाकी आणि एक रिक्षा गटारात पडून नुकसान झाले। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत वाहनं बाहेर काढली। माहिती मिळताच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिगेटिंग करण्यात आले। स्लॅबचा मलबा हटवून गटारातील पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचं काम हाती घेण्यात आले। या महत्त्वाच्या गटाराचं नव्यानं बांधकाम कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान गुरुवारी तहसील कार्यालय फुलंब्री इथं आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुराधा अतुल चव्हाण, विधान परिषद आमदार सुहास शिरसाट यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। अकोट शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत 29,58,204 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 17,54,204 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसंच 12 लाख रुपये किमतीचं पिकअप वाहन जप्त करण्यात आलंय। सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट दर्यापूर मार्गावर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोला नाक्यावरील पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली। संशयित पिकअप वाहन अडवल्यानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। पुढील तपास सुरू आहे। भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देत आज रेड अलर्ट जारी केलाय। विशेषतः घाटमाथा, डोंगराळ भाग आणि नदीकाठच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात। सततच्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर मध्ये अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। धरणातून विसर्ग सुरू आहे। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी नदी नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागात जाणं टाळावं। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासन तसंच हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।
महाराष्ट्राचे राज्यपाल तसंच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांचं धाराशिव जिल्हा दौऱ्यानिमित्त तुळजापूर इथं आगमन झालंय। शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र पोलीस दलानं त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानपूर्वक स्वागत केलं। त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्तिकुमार किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्यपालांचा शाल, श्रीफळ, कवड्यांची माळ, पुस्तक आणि श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला। राज्यपालांनी प्रशासनाच्या नियोजनाचं कौतुक केलं। दौऱ्यादरम्यान तुळजापूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या बैठकीत शेतकऱ्यांचं फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हे काम 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सभापती वैकुंठ पाटील यांनी दिलेत। कामाचा दररोज आढावा घेतला जाणार आहे। फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्यानं सर्व अधिकाऱ्यांनी प्राधान्यानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। बैठकीत पीक विमा योजनेला मिळणारा कमी प्रतिसाद आणि कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आलाय। मागील वर्षीच्या विमा रकमेचा लाभ अद्याप न मिळाल्यानं शेतकरी विमा काढण्यास उत्सुक नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। यावर जिल्हा परिषद शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यास तयार असून त्यासाठी शासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात येणार असल्याचं सभापती वैकुंठ पाटील यांनी स्पष्ट केलंय। यंदा केवळ 1500 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा काढण्यात आलाय। तसंच कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी तालुका स्तरावर विशेष शिबिरं घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। धाराशिव जिल्हा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। यावेळी पीक विमा, फार्मर आयडी, महाडीबीटी आणि पोकरा पोर्टलवरील तांत्रिक अडचणींसह विविध विषयांवर आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली। 2025च्या पीक विमा योजनेत वगळण्यात आलेल्या महसुली मंडळांना तातडीनं विमा मंजूर करून मदत वितरित करावी। तसंच पीक विमा भरपाईतील तफावत दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय्य मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। लोहारा तालुक्यात अग्रिस्टेक अंतर्गत फार्मर आयडी तयार करताना सर्व्हर आणि तांत्रिक अडचणी येत असून त्याचा डेटा महाडीबीटी आणि पोकरा पोर्टलवर उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत असं निदर्शनास आणून देण्यात आलं। याची दखल घेत कृषी मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या। कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतली। पोलीस अधीक्षक निलोप्तल यांच्या आदेशानुसार करवीर पोलिसांनी कदमवाडी रोडवरील प्रतिमा हॉस्पिटलवर शुक्रवारी धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानं आतापर्यंत सुमारे 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली प्राथमिक चौकशीत दिली आहे। रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडासचं पाणी वापरलं ते भजीला कालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते। हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे, लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे। हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात। आणि तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या। आणि वाचं पाणीचं पाणी प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांची हॉटेल सगळे। आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही, शासनाचा कर्मचारी नेमलेला आहे। ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे ते। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।